मित्रांनो, हा तस्कर जातीचा साप आहे. आमच्या सोसायटीच्या खाली हा निघालेला होता. तर बरेचसे लोक या ठिकाणी जमले होते. तर त्याला मारण्याचा कोणी प्रयत्न केला असता बरेचसे 2-4 मित्र या ठिकाणी दारू पिलेले देखील होते. तर हा आपण या ठिकाणी रिलीज करण्यासाठी घेऊन आलो होतो. तर थोडीशी माहिती सांगावी म्हणून मी परत याला थोडंसं हातामध्ये घेऊन माहिती सांगत आहे. तर लक्षात ठेवा, समोरून असे चट्टेपट्टे असतात आणि अर्ध्या शरीरापासून पाठीमागे पूर्ण प्लेन रेषा असतात. तोंड निमुळतं लांब असतं आणि हा खूप रेअर साप आहे, म्हणजे कमी आढळतो. 100% बिनविषारी आहे. मानव जातीला कुठली हानी होत नाही, जरी चावला तरी जीवितहानी कुठली होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहा समोर किती सुंदर असे पट्टे आहेत. सुंदर साप आहे. महत्त्वाचं म्हणजे काय की हा साप ज्यावेळी आपण त्याला पकडायला जातो किंवा त्याला डायरेक्टली त्याच्या अंगावर पाय पडतो, हात पडतो, त्यावेळेस हा चावतो. कारण त्याला वाटतं की आपल्या जीवाला धोका आहे. मग तो अटॅक करतो माणसावरती. अटॅक जबरदस्त करतो तो. आणि अटॅक करताना पुढून 2-1.5 फुटापर्यंत तो यस आकाराचं तोंड वाकडं करत असतो, शरीर पूर्ण. आणि मग तो अटॅक करत असतो. आता तो पूर्णपणे प्रेमाने मी त्याला शांत घेतलेला आहे, म्हणजे हातामध्ये. त्याला आता कळलं आहे की मी याला काहीच करत नाही, म्हणून तो आत्ता कुठल्याही प्रकारचा अटॅक माझ्यावर करत नाही आहे. खूप सुंदर साप आहे. निसर्गामध्ये अशा जीवांची गरज आहे. तर दिसला कुठं तर मारू नका. जवळच्या सर्पमित्राला कॉल करा आणि याला सुरक्षित ठिकाणी रिलीज करा. हे ठिकाण यासाठी सुरक्षित आहे. या ठिकाणी लोकांची गर्दी असते आसपास रोडने, पण इथं बाजूला खूप सारी झाडीझुडी अडचण आहे. या ठिकाणी आपण त्याला रिलीज करूया. तर या ठिकाणी एक मित्र मला म्हणतो आहे की साप भरणीत टाकून लांब नेऊन सोडा. तर काही गरज नाही, इथंच आपण याला रिलीज करूया. इथं वस्ती नाही आहे जवळ, आसपास पलीकडं आहे, पण खूप सारं झाडी आहे, जंगल आहे, दगड आहेत मोठे मोठे पडलेले.